तुम्हाला कधी प्रश्न नाही पडला का की गीता फक्त अर्जुनालाच का सांगितली असेल? चला तर बघूया आजचा एपिसोड. कुरुक्षेत्राच्या रणांगणात लाखो योद्धे उभे होते, पण श्रीकृष्णाने गीतेचं अमूल्य ज्ञान फक्त अर्जुनालाच का दिलं? बाकी सगळे अपात्र होते की अर्जुनात काही खास होतं? शेवटपर्यंत बघा, कारण हे सत्य तुमचा विचार बदलून टाकेल. कुरुक्षेत्राच्या रणांगणात शंखनाद झाला होता. दोन्ही बाजूंची सेना सज्ज होती. एकीकडे कौरव तर दुसरीकडे पांडव. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा इतके महान योद्धे उपस्थित होते. पण त्या लाखो लोकांमध्ये श्रीकृष्णाने भगवद्गीता फक्त अर्जुनालाच सांगितली. भीमला का नाही? युधिष्ठिराला का नाही? कर्णाला का नाही? भीष्मांना का नाही? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं खोलात जाऊन समजून घेणार आहोत. युद्ध सुरू होण्याआधी अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चला. जेव्हा रथ मध्ये घेतला तेव्हा अर्जुनाने समोर पाहिलं, स्वतःचे काका, बंधू, मित्र, गुरु द्रोणाचार्य आणि आजोबा भीष्म. त्या क्षणी अर्जुन हादरला. त्याचे हात थरथर कापू लागले, डोळ्यात अश्रू आले. धनुष्य हातातून खाली पडला. तो म्हणाला, हे कृष्णा, मी माझ्याच लोकांना मारून राज्य कशासाठी मिळवू? जिंकूनही जर आपलेच नसतील तर त्या विजयाचा काय उपयोग? हा क्षण फार महत्त्वाचा होता, कारण इथे अर्जुन योद्धा नव्हता, तो एक सामान्य माणूस झाला होता. आता बघूया अर्जुनालाच का निवडलं असेल. अर्जुन हा प्रश्न विचारणारा होता. अनेक लोक आयुष्यात प्रश्न विचारत नाहीत, ते फक्त परिस्थिती स्वीकारतात. पण अर्जुनाने प्रश्न विचारला, मी काय करू? धर्म काय आहे? योग्य निर्णय कोणता? जो प्रश्न विचारतो तोच ज्ञानासाठी पात्र ठरतो. अर्जुन नम्र होता. अर्जुन महान योद्धा होता, पण त्याला अहंकार नव्हता. त्याने श्रीकृष्णाला म्हटलं, मी तुमचा शिष्य आहे, मला मार्गदर्शन करा. ही ओळ खूप मोठी आहे, कारण जो शिकायला तयार असतो त्यालाच गुरु ज्ञान देतो. अर्जुन कर्मयोगी होता. अर्जुन पळपुटा नव्हता. तो युद्धापासून घाबरला नव्हता. तो फक्त योग्य काय ते शोधत होता. त्याच्या मनात लोभ नव्हता, फक्त धर्माचा प्रश्न होता. बाकी लोकांना का बरं नाही सांगितले असेल? भीमाला का नाही? भीम शक्तिशाली होता, पण तो रागात निर्णय घेत असे. त्याचं लक्ष बदला घेण्यात जास्त होतं. ज्ञानासाठी शांत मन लागतं. युधिष्ठिराला का नाही? तर युधिष्ठिर ज्ञानी होता, पण तो आधीच धर्म समजणारा होता. त्याला गीतेची तितकी गरज नव्हती. कर्णाला का नाही? कर्ण महान दानी होता, शिवाय योद्धाही होता, पण तो दुर्योधनाच्या उपकारात अडकला होता. त्याला सत्य माहीत असूनही चुकीच्या बाजूला राहावं लागलं. मन बंधनात असेल तर ज्ञान रुजत नाही. भीष्मांना का नाही? भीष्म अत्यंत ज्ञानी होते, पण त्यांनी प्रतिज्ञेमुळे मौन स्वीकारलं होतं. ते सत्य जाणूनही कृती करू शकत नव्हते. श्रीकृष्णाने अर्जुनाला फक्त युद्धासाठी तयार केलं नाही, त्याला जीवनाचा अर्थ सांगितला. कर्म कर, फळाची चिंता करू नको, योग्य गोष्टींसाठी उभा राहा. शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, संकटात मन स्थिर ठेव. ही शिकवण अर्जुनासाठी नव्हती, ती संपूर्ण मानवजातीसाठी होती. अर्जुन फक्त निमित्त मात्र होता. आपल्या आयुष्यात अर्जुन कोण असेल? जेव्हा आपण गोंधळतो तेव्हा योग्य चुकीचं समजत नाही. जेव्हा मन तुटतं तेव्हा आपणच अर्जुन असतो, आणि जेव्हा योग्य मार्गदर्शन मिळतं तेव्हा आपल्या आयुष्यात श्रीकृष्ण येतात. ते एखाद्या व्यक्तीच्या रूपात असू शकतात, एखाद्या पुस्तकाच्या रूपात असू शकतात, किंवा अनुभवाच्या रूपात. म्हणूनच गीता अर्जुनाला सांगितली गेली, कारण तो सर्वात बलवान नव्हता, तो सर्वात श्रीमंतही नव्हता, तो परिपूर्णही नव्हता, पण तो सत्य जाणून घेण्यासाठी तयार होता. तुमच्या मते आजच्या काळात गीतेची सर्वात जास्त गरज कोणाला आहे?
कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून पुढचा भाग तुम्हाला मिस होणार नाही. धन्यवाद.